सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू बायोबाजी. मायसेल्फ डॉक्टर ऐश्वर्या. आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्सचे प्रिवियस इयर क्वेश्चन सॉल्व करून घेऊयात. मी ट्राय करेल की याच्यामध्ये जेव्हा मी प्रिवियस इयर क्वेश्चन एखादा एक्सप्लेन करत असेल त्यावेळी त्याच्याशी रिलेटेड जी कॉन्सेप्ट आहे ती कॉन्सेप्ट पण क्लिअर होईल. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चनपासून स्टार्ट करूया. 2025चा क्वेश्चन आहे. स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे आणि ह्या टॉपिकचं वेटेज 4 ते 5 MCQ फिक्स असतं. त्यामुळे बघूयात फर्स्ट क्वेश्चन. असर्शन काय दिलं आहे बघा याच्यामध्ये. अ टिपिकल अनफर्टिलाइज एन्जिओस्पर्म एम्ब्रियो सॅक ॲट मॅच्युरिटी इज 8 न्यूक्लिएटेड अँड 7 सेल्ड. हे अगदी बरोबर आहे. आपले जेव्हा एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर आहे हे 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर म्हणतो आपण त्याला. बघा ह्याच्या इथे एक सेंट्रली प्लेस सेल असते त्याला आपण एग म्हणतो. त्यानंतर साईडला असते ती सिनर्जिड असते. नंतर इथं एक सेंट्रली प्लेस सेल असते त्याला आपण सेकंडरी न्यूक्लियस किंवा पोलर न्यूक्लियाय म्हणतो. याच्यामध्ये 2 न्यूक्लियस प्रेझेंट असतात. याच्या अपोजिट साईडला असतात त्या 3 सेल असतात त्याला आपण अँटीपोडल सेल्स असतो. ह्या हॅप्लॉइड असतात. मग असा पण एक क्वेश्चन विचारतात की ह्या एम्ब्रियो सॅकमध्ये हॅप्लॉइड सेल्स किती आहेत. तर हे दिसतात. ह्या 3 हॅप्लॉइड सेल्स आहेत. अँटीपोडल सेल्स, ह्या 3 अँटीपोडल सेल्स ह्यासुद्धा हॅप्लॉइड आहेत. त्यानंतर ह्या साईडच्या सिनर्जिड्स एक सेल आणि हे सुद्धा कसे आहेत हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहेत. ठीक आहे. तर ह्या खालच्या 3 सेल्स एग सेल आणि तुमच्या सिनर्जिड ह्या 3 सेल्स कशा आहेत हॅप्लॉइड आहेत. बरोबर. अशा टोटल किती सेल्स हॅप्लॉइड आहेत 6 सेल्स हॅप्लॉइड आहेत आणि डिप्लॉइड एकच सेल आहे जी की आपली सेकंडरी न्यूक्लियस ज्याला आपण पोलर न्यूक्लियायसुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. काय त्याच्यामध्ये किती सेल्स आहेत 7 सेल. ह्या 2 सिनर्जिड एक एग सेल आणि ह्या 3 अँटीपोडल सेल आणि ही मध्यभागची एक सेंट्रली प्लेस सेल आहे ती सेकंडरी न्यूक्लियस. अशा 7 सेल आहेत आणि न्यूक्लियस किती आहेत हे हॅप्लॉइड स्ट्रक्चर 6 झाले आणि मधले 2 न्यूक्लियस असे 8 न्यूक्लियस झाले. सो फर्स्ट स्टेटमेंट काय आहे करेक्ट आहे. नेक्स्ट बघा. द एग ॲपरेटस हॅज 2 पोलर न्यूक्लिया. हे करेक्ट आहे का. अजिबात नाही. एग ॲपरेटस कसं आहे एकच. आत्ताच तर बघितलं आपण ह्याच्यामध्ये एकच न्यूक्लियस प्रेझेंट आहे म्हणून ते कसं आहे हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे. त्याच्यामध्ये 2 पोलर न्यूक्लिया असणार का नाही. म्हणजे तुमचं असर्शन करेक्ट आहे बट त्याचं रिझन काय आहे फॉल्स आहे. मग याच्या ऑप्शन्स बघा. याच्यामध्ये काय आहेत ए इज ट्रू बट आर इज फॉल्स. स्टेटमेंट 1 हेच करेक्ट आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण काय आहे. अगेन स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. असर्शन काय दिले बघा. बोथ विंड अँड वॉटर पॉलिनेटेड फ्लावर्स आर नॉट व्हेरी कलरफुल अँड डू नॉट प्रोड्यूस नेक्टर. हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे अशी एनसीईआरटीतली तुमच्या लाईन आहे. विंड आणि वॉटर हे तुमचे अबायोटिक फॅक्टर आहेत. प्रिवियस इयर क्वेश्चन येतो बघा. एक असतं बायोटिक फॅक्टर आणि दुसरं असतं अबायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टरमध्ये काय येतं विंड आणि वॉटर हे तुमचे अबायोटिक फॅक्टर आहेत आणि बायोटिक फॅक्टर काय आहेत तुमचे इन्सेक्ट्स किंवा तुमचे ॲनिमल्स हे काय आहेत सगळे बायोटिक फॅक्टर आहेत. मग बायोटिक फॅक्टरला हे अट्रॅक्टंटची गरज असते. म्हणजे फ्लावर कसं पाहिजे कलरफुल पाहिजे, त्याला फ्रॅग्रन्स पाहिजे किंवा ओडर पाहिजे स्पेसिफिक किंवा त्याला काय पाहिजे नेक्टर पाहिजे तरच इन्सेक्ट काय होईल त्या फ्लावरकडे अट्रॅक्ट होईल. पण हे अबायोटिक फॅक्टर असल्यामुळे ह्यांना कुठल्याही अट्रॅक्टंट्स आणि रिवॉर्डची गरज लागत नाही. सो असर्शन हे काय आहे करेक्ट आहे. नेक्स्ट रिझन काय दिले बघा. द फ्लावर्स प्रोड्यूस इनॉर्मस अमाऊंट ऑफ पोलन ग्रेन इन विंड अँड वॉटर पॉलिनेटेड फ्लावर्स. हे पण अगदी बरोबर आहे. का कारण की हे अबायोटिक फॅक्टर्स असल्यामुळं किंवा आपल्याला काही गॅरंटी नाही आहे स्पेसिफिक ह्याच्यामध्ये किंवा एअरचा फ्लो जसा येईल तसं काय होणार ते पोलन ग्रेन्स फ्लो होणार वाहणार. बरोबर. ट्रान्सपोर्ट कशाच्या थ्रू असणार आहे पोलन ग्रेन्स एअरच्या थ्रू असणार. आपल्याकडे काही गॅरंटीच नाही. किंवा वॉटर पॉलिनेटेड जरी असेल तर वॉटरचा करंट कसा आहे किंवा वॉटरवरती पोलन ग्रेन काय होणार फ्लोट होणार. सो आपल्याकडे काही गॅरंटी नाही आहे की नक्की पॉलिनेशन होईल की नाही. म्हणून ते खूप मोठ्या अमाऊंटमध्ये प्रोड्यूस व्हायला पाहिजे. इनॉर्मस म्हणजे कसं मोठ्या प्रमाणात. सो स्टेटमेंट हे असर्शन जे दिलेलं आहे तेही करेक्ट आहे. रिझनही दिलेलं आहे तेही करेक्ट आहे. पण आता पुढचा प्रश्न काय की त्याचं एक्सप्लेनेशन करेक्ट आहे की नाही. आता हे बघण्यासाठी आपण काय करायचं हे जे असर्शनवालं स्टेटमेंट आहे ना ह्याला का हा प्रश्न विचारायचा बघा. बोथ विंड अँड वॉटर पॉलिनेटेड फ्लावर्स आर नॉट व्हेरी कलरफुल अँड डू नॉट प्रोड्यूस नेक्टर. का करत नाही. काचं उत्तर मिळतं का इथं नाही मिळत. समजलं. काय करायचं ज्यावेळी असा क्वेश्चन असेल त्यावेळी का हा प्रश्न विचारायचा. काचं उत्तर जर मिळालं तर म्हणायचं ते काय आहे त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन. इथं आपल्याला उत्तर नाही मिळत. इथं काय असणं अपेक्षित होतं आपल्याला
ह्याच्यामध्ये आपल्याला असं असणं अपेक्षित होतं की ते कसे आहेत, अबायोटिक फॅक्टर आहेत आणि ह्याच्यामध्ये ह्यांना कुठल्याही फ्रॅग्नन्सची किंवा ओडरची कशाची गरज लागत नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये काय येणार, असर्शन करेक्ट आहे, रिझन हे स्टेटमेंट पण करेक्ट आहे पण त्याचं एक्सप्लेनेशन नाही. सो याचा आन्सर काय येणार, ऑप्शन डी. बोथ असर्शन अँड रिझन आर ट्रू बट रिझन इज नॉट करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हा पण खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे बघा, इम्पॉर्टंट आहे. हाऊ मेनी मिओटिक अँड हाऊ मेनी मायटोटिक डिव्हिजन्स आर नीड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मॅच्युअर फिमेल गॅमेटोफाईट फ्रॉम दी मेगास्पोर मदर सेल इन अँजिओस्पर्म प्लांट. आता ह्याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर मेलचं विचारलेलं असेल, मेलसाठी काय असतं, 1 मिओसिस अँड 2 मायटोसिस. काय असतं, 1 मिओसिस अँड 2 मायटोसिस. फिमेलसाठी काय असतं, 1 मिओसिस अँड 3 मायटोसिस. फिमेल नेहमी मेलच्या 1 पाऊल पुढे असतात म्हणून लक्षात ठेवायचं. फिमेल्समध्ये काय असतं, 1 मिओसिस बट 3 मायटोसिस. काय असते याच्यामध्ये, 3 मायटोसिस. 3 मायटोटिक डिव्हिजन होत असतात याच्यामध्ये. आता इथं काय विचारलं आहे तेच विचारलेलं आहे. मेगास्पोर मदर सेलपासून किती मिओसिस होतं आणि किती मायटोसिस, 1 मिओसिस आणि 3 मायटोसिस. ही जी डेव्हलपमेंट असते ना, आपण ह्याला मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणतो. जेव्हा मेगास्पोर मदर सेल ही कशी असते, डिप्लॉइड असते. ह्या डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलपासून हे हॅप्लॉइड मेगास्पोर, ह्या डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलपासून फंक्शनल मेगास्पोर बनत असतात. याच्यामध्ये 1 फंक्शनल राहतात आणि बाकीचे 3 असतात ते डिजनरेट होतात. मिओसिस असल्यामुळे इथे किती सेल तयार होणार, 4 हॅप्लॉइड सेल तयार होणार. ह्या 4 पैकी 3 असतात त्या डिजनरेट होऊन जातात आणि 1च कंटिन्यू होते. म्हणून ह्या डेव्हलपमेंटला आपण काय म्हणतो, मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट म्हणत असतो. सो याचं ऑप्शन नंबर येणार ए. थँक्यू.